वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। मस्तक हे पायावरी आवार करे संताचा उपजुनिया पुढती येऊ उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तू आईशे नाही कवळ काही काल्याचे। प्रस्तुत्राने प्राप्त प्रसंगी आज प्रसंगी काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता चिंतनाकरता निवडलेला भंग संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगदवंदनीय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा त्यांच्या गात्यातील काला या प्रकरणातील अतिमहत्वाचा सर्वांच्या पाठातील परिचयाचा अभंग आहे। विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून संत सम्राट तुकाराम महाराज तुम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये यमुनेच्या तीरी आपले संपूर्ण गोकुळवासी गोपाळाच्या समवेत गोकुळवासी गोपाळांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता काला जो घडून आणला, जो काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळवासी गोपाळांना दिला की ज्या काल्याने गोकुळवासी गोपाळांचं जीवन परिपूर्ण झालं, असा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ असं प्रकारचं स्पष्टीकरण करणारा अभंग आहे। विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार या ठिकाणी देणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे। आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू सीतारामबाबांच्या समाधी स्थळाने पावन झालेल्या श्री क्षेत्रामगडावर आपल्या सर्व बाबांच्या भक्तगणाच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबांना इहलोकाचा निरोप घेऊन स्थूल देहाचा निरोप घेऊन यावर्षी आज 8 वर्षे पूर्ण होत आहेत। बाबांच्या स्मरणाने बाबांच्या आठवणीने 8 वर्षे कुणीकडे आणि कसे गेले हे आपल्याला कळून चुकलं नाही। विठ्ठल एकच चित्र आपल्या समोर उभा राहत आहे। गेली दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। ज्या स्थूल ध्याने आपण बाबाला पाहायचो त्या स्थूल ध्याचा निरोप घेऊन बाबा आपल्यातून निघून गेलेले, पण त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखं जे कार्य आहे, अवतार करायचा महिमा आहे, ते कार्याचं चित्र, त्यांच्या महिमेचं चित्र आजही खरडा पंचक्रोशीतील लाखो भाविकांच्या हृदयामध्ये अगदी स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। बाबांना जाऊन 8 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आणि तोच पर्वकाळ साधून याच उत्सवाच्या आरंभाच्या दिवशी श्रावणवद्य दशमीचा पर्वकाळ साधून बाबांच्या आज्ञेचं पालन म्हणून
बाबांच्या लाखो भाविकांनी खरडा व खारडा पंचकृषीतील बाबांच्या कार्याकरता आपलं संपूर्ण जीवन वाहून घेणारे संपूर्ण भक्तगणाच्या संकल्पनेतून बाबाने दिला जो शब्द आहे की माझ्या समाधी मंदिरावर जे मंदिर उभा राहील त्याच मंदिरामध्ये चतुर्भुज भगवान विष्णूची मूर्ती स्थापन करा. बाबांचं स्वप्न त्या दिवशी आपल्या सर्वांच्या सहकार्याने बाबांनी आपल्याकडून पूर्ण करून घेतलेलं आहे. आरंभाच्या दिवशी चतुर्भुज भगवंताची सुंदर अशी मूर्ती त्या मंदिरामध्ये स्थापन झालेली आहे आणि त्याच दिवशी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एक परमार्थाची ज्योत प्रज्वलित करणारे आपल्याकरता अवतार घेऊन अलौकिक प्रकारचं कार्य आपल्याकडून करून घेणारे आपल्या ध्येयाचा आपल्या जीवनाचा कसलाही विचार न करता तुमच्या आमच्या करता संपूर्ण जीवन ज्यांनी खर्च केलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य वाढता पुण्य धर्म के वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून असून वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्यमध्ये या ध्येयाला संताने संसार म्हटले. या ध्येयाची परवाना करता आपलं संपूर्ण जीवन खर्च करणारी आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू सीतारामबाबांची ही समाधी मंदिरामध्ये सुंदर अशी मूर्ती परमप्रतिष्ठित झालेली आहे. खऱ्या अर्थाने या दोन्ही मूर्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं पाहत राहावं पाहिली या वेद लावे आहे का नाही. अगदी अंतकरणातून जी मूर्ती पाहिल्यानंतर एक क्षणही नजरही बाजूला जात नाही अशा प्रकारची अनुभूती 8 दिवसामध्ये आपल्याला आलेली आहे. विठ्ठल 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 आणि त्याच मंदिरावर त्याच दिवशी बाबांच्या लाखो महिला भक्तांनी गेली 8 वर्षामध्ये जे सोनं दान केलं काही महिलांचं काही प्रेम असेल. बाबा गेल्यापासून आम्ही जेव्हा जेव्हा दानपेटी ओपन केली अशी एकही प्रसंग नाही एकही पेटी नाही की त्या पेटीमध्ये बाबांचं सोनं निघलं नाही. विठ्ठल 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 आणि बाबाला दिलेल्या त्या सुवर्णदानाचाच खऱ्या अर्थाने बाबांच्या मंदिरावर अगदी पंढरी रुक्मिणी पांडुरंगाच्या मंदिरावर जो ज्या स्वरूपाचा सुवर्ण कळस आहे आणि तशाच प्रकारचा सुवर्ण कळस खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमच्या महिला भगिनीच्या माता भगिनीच्या अथक अशा दानातून त्याच मंदिरावर विराजमान झालेला आहे. आणि असा पर्वकाळ साधून आज या ठिकाणी 11 दिवस पूर्ण होत आहेत. तसं पाहिलं तर या सप्ताहाला 13 दिवस होतात. कारण ज्या दिवशी मूर्ती प्राप्त झाली त्याच्या आधी 2 दिवस आपल्याच गावाचे भूमिपुत्र पुणे रहिवासी वेदशास्त्र संपन्न वास्तुशास्त्रामध्ये तज्ज्ञ असणारे PhD ज्यांनी केलेले आहे असे असणारे प्रसाद जोशी साहेब व त्यांचे सहकार्य यांच्या पवित्र वाणीच्या मंत्र उच्चाराने 19-20 तारखेला विधी पूर्ण झाला आणि 21 तारखेला या दोन्ही मूर्ती आणि सुवर्ण कळस स्थापन होऊन
तिथून पुढे दररोज कीर्तन भजन महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनाकारांचे कीर्तन आयोजित करून खऱ्या अर्थाने असणारा हा उत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये तो पार पडलेला आहे आणि त्याच सोहळ्याचा आज समारोप आहे. विठ्ठल विठ्ठल संयोजकाची सूचना आहे. आपला अजून पत्रा शेड रिकामा आहे, बरीच जागा आहे. जिथे जागा मिळेल तिथे बसण्याचा प्रयत्न करावा. खऱ्या अर्थाने बाबावर आपलं किती प्रेम आहे. आजचा साधा पर्वकाळ साधण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये काय भावना आहेत त्या भावना मला तर खऱ्या अर्थाने शब्दामध्ये प्रगट करता येणं शक्य नाही. विठ्ठल 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 खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक अनन्य साधारण महत्व आहे. आज बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा मूर्ती स्थापना पर्व काळाचा काल्याच्या कीर्तनातून समारोप आहे आणि तो समारोप ज्या दिवशी संपन्न होत आहे तो दिवस अति महत्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी अशी क्रांती घडलेली आहे या विश्वामध्ये. देवानी अवतार घेतला, संतांनी अवतार घेतला. देवही अवताराला येतो, संतही अवताराला येतात. दोघांचं येण्याचं प्रयोजन एकच आहे, धर्म स्थापन करणं, धर्म रक्षण करणं. हे कार्य करण्याकरता देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे. दोघही अवतार घेतात, दोघाचा हेतू एकच आहे. एक धर्माचं कार्य करण्याकरता, धर्म रक्षण करण्याकरता. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार घेस, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया अवतार, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीची भक्त जना. अंबरुसीसाठी गर्भसोसी येले, अंबरुसीसाठी, अंबरुसीसाठी गर्भसोसी. आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीचे भक्त जना. अंबरुसीसाठी गर्भसोसी येले, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीची भक्त जना. अवतार घेसी, आपुल्या भक्त जना, भक्त जना, भक्त जना. धर्म रक्षवया अवतार घेशी, आपुल्या पाळसी भक्तगणा. खऱ्या अर्थाने आज मी यांना दान मागणार आहे. मला खूप वेळेची गरज आहे. विठ्ठल मला 7 दिवस वेळ मिळाला नाही. भरपूर तुम्ही वेळ घेतलेला आहे आणि माझ्या वाटेला जी वेळ आली ती माझ्या पानाड्याने मला येऊन दिली नाही. विठ्ठल विठ्ठल
देवही अवतार घेतो, संतही अवतार घेतो, परंतु या दोघांच्या माध्यमातून देवाच्या येण्याला महत्त्व आहे आणि संतांच्या जाण्याला महत्त्व आहे. पुष्कळसं चिंतन करता येईल. निर्गुण निराकार परमात्मा भक्ता करता तुमच्या आमच्या करता सगुण साकार होतो. ज्या परमात्म्याबद्दल सिद्ध करता येत नाही, तो काळा आहे का, गोरा आहे का, खुजा आहे का, ठेंगणा आहे का, रंग रही रूप नाही बरण छाया, असं भगवंताचं स्वरूप आहे. असा निर्गुण निराकार परमात्मा तुमच्या आमच्या करता सगुण साकार होतो आणि ज्या दिवशी होतो तो दिवस धन्य आहे. पण अशाच हेतूने, याच संकल्पनेतून या विश्वामध्ये जे संत अवतार घेतात आणि संत तुमच्या आमच्यासारखा देह धारण करतात, वास्तवात त्यांच्या देहातमध्ये आपल्यामध्ये काहीच फरक नाही. आपल्यासारखा देह धारण करून अशी क्रांती करतात, जन्माने जन्म संपवतात आणि मृत्यूने मृत्यू संपवून खऱ्या अर्थाने अशी क्रांती करतात. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती रूपाने अधर्म होतात. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये संतांच्या येण्यापेक्षा जाण्याला मदत होतं आणि तो जाण्याचा जो दिवस आहे तो पर्वकाळ आपण साधतो. अर्थात त्यांचा समाधी सोहळा, त्यांचा पुण्यतिथी सोहळा, पुण्यस्मरण सोहळा करण्याची परंपरा आहे. आणि अशाच प्रकारे आदरणीय पातस्मय सिद्ध संत सद्गुरू चित्राबाबांनी तुमच्या आमच्या सारखा देह धारण केला आणि तुमच्या आमच्याकरता संपूर्ण जीवन खर्च करून आजच्या दिवशी आज आपल्या सर्वांचा त्यांनी निरोप घेतलेला आहे. तो जो क्षण आपण आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर प्रत्येकाचे हृदय आणि प्रत्येकाचे डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि या दोन्ही समारोपाची सांगड आजच्या दिवशी आपल्याला घालायची आहे. आजच्या दिवशी असणारा हा सुयोग आपल्या सर्वांच्या सर्व कार्यामध्ये उपस्थितीमध्ये पार पडत आहे. आजच्या सेवेच्या आरंभालाच खऱ्या अर्थाने आज महिला मंडळी, पुरुष मंडळी, बाबावर प्रेम करणारे सर्व पूर्ण बहुसंख्येने या ठिकाणी हजर आहेत. या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आज यांची विशेष उपस्थिती आहे. असे आपल्या महाराष्ट्रातील एक आदर्श कीर्तनकार, वैराग्य मूर्ती म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार आहेत, परंतु महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरही 1 रुपयाचा मोबदला न घेता अगदी निष्काम सेवेतून प्रबोधन करण्याचं कार्य करणारी आदरणीय हरिभक्त बरे आमचे रामकृष्ण बापू रणवे या ठिकाणी आज विशेष हजर आहेत. हा केवळ ते माझ्या करता. विठ्ठल विठ्ठल माझ्या करता म्हणण्यापेक्षा माझ्या बाबाचं कार्य ऐक नाही, मी माझ्या बाबाच्या कार्याकरता या खऱ्या हजर राहील. खऱ्या अर्थाने आज बापू या ठिकाणी हजर आहेत. आपल्या फळावली संपूर्ण कीर्तनकार मंडळी, टाळकर मंडळी, गायक वादक मंडळी, मी आता जास्त आपलं नावं घेऊन वेळ खर्च करत नाही खऱ्या अर्थाने. आणि खऱ्या अर्थाने मला आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक हार घालून असं स्वागत केलं. खऱ्या अर्थाने माझ्या मनातला हा पहिलाच प्रसंग आहे. खऱ्या अर्थाने त्याच्यातून माझ्याबद्दल किती प्रेम आहे हे प्रेमाची पावती वितली. पण मी याच्याकडून एक असा संदेश घेतला ज्या अर्थी मला भरपूर लोकांनी हार घातले, त्या अर्थी मला असा संदेश मिळाला की महाराज हार खायची नाही, हार खायची नाही, पण कशाची? बोलणं खायची. विठ्ठल विठ्ठल निंदी कुणी मारी, वंदी कुणी पूजा करी, हा प्रमाण जीवनामध्ये सत्य करून दाखवा, हे संदेश मलाच या ठिकाणी मिळाला आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्व उपस्थितीमध्ये असणारा हा सोहळा पार पडत आहे. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आजच्या समारोपाच्या काल्याच्या कीर्तनाकरता जो अभंग या ठिकाणी निवडला आहे तो अभंग सर्वांच्या पाठातील परिचयाचा अभंग आहे. खऱ्या अर्थाने आजच्या अभंगातून तुकोबाराय खऱ्या अर्थाने एक संदेश देतात की तो काला शिवण करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. कारण नामसप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनातून आपला काला घ्यायचा असतो. जो काला संत शिवण करण्याकरता या विश्वामध्ये येतात. खऱ्या अर्थाने काला हा अतिमहत्त्वाचा घटक आहे. कारण आपल्या नामसप्ताहाचा समारोपच वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाहीत. नामसप्ताहामध्ये काला
काल्याचं कीर्तन अति महत्त्वाचा घटक असतो. कारण नामसप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनातून तो काला मिळतो. त्या काल्यामधून खऱ्या अर्थाने आपल्या नामसप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होत असतं. नामसप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होण्याकरता काल्याचं कीर्तन काला अतिमहत्त्वाचा घटक आहे. नव्हे मानवी जीवनसुद्धा परिपूर्ण होण्याकरता काला अतिमहत्त्वाचा घटक आहे. विठ्ठल 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 मी तर नेहमी सांगत असतो, मानवी जीवन कशा करता हे केवळ काल्याच्या प्राप्ती करता. या जीवनामध्ये आपण काहीच मिळू नये, काहीच अपेक्षा करू नये. फक्त काला 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 कसा मिळेल, काला कसा मिळवता येईल याच्याकरता जीवन खर्च करावं. कारण काला काला म्हणजे नेमका काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य, जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य, आपलं आणि देवाचं ऐक्य, या नाम काला. मानवी जीवनामध्ये या देहाची इती करतं कसं आहे? भगवंताच्या प्राप्तीमध्ये भगवंताची प्राप्ती होणं म्हणजेच तुमच्या आमच्या जीवनामध्ये काला मिळला याची प्रचिती येणं. विठ्ठल विठ्ठल काला आणि असा काला बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या सहवासामध्ये आपण अनेक वेळा सेवन केला आणि तोच काला त्यांच्या पुण्यता पर्वका साधून आज आपलं सेवन करायचं आहे. आणि काला सेवन करण्याकरता काल्याचा जो विधी सांगितला आहे तो विधी म्हणजे काल्याचं कीर्तन करणं. आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये वक्ता हा बांधलेला असतो. बांधलेला दावे नाही बरं का, बांधला याचा अर्थ आहे विषयाने चिंतनाने. आजच्या दिवशी वक्त्याने इतर काही बोलायचं नाही, इतर काही सांगायचं नाही. जे बोलायचे सांगायचे ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 8व्या अवतारामध्ये काय लीला केल्या त्या लीलेचं वर्णन आजच्या दिवशी आपला करायचं असतं. महाराजांचा दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र उच्चारावे गेले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये काय चैत्र केलं त्याचा अनुवाद करायचा आहे. कारण भगवंताने गोकुळामध्ये केलेलं चैत्र फार मोठं घेण्यासारखं आहे, खाप घेण्यासारखं आहे. तसं पाहिलं तर भगवंताने या विश्वामध्ये 8वा अवतार धारण करत असताना प्रामुख्याने गोकुळामध्येच नाही तर 3 ठिकाणी चैत्र केलं आहे. काही गोकुळात केलं, काही मथुरेत केलं आणि काही द्वारकेमध्ये केलेलं आहे. वास्तवता तिन्ही ठिकाण चैत्र घेण्यासारखं आहे. जसं गोकुळातलं महत्त्वाचं आहे तसं मथुरेतलं महत्त्वाचं आहे, जसं मथुरेतलं महत्त्वाचं आहे तसं द्वारकेतलंही महत्त्वाचं आहे. तिन्ही ठिकाणच्या प्रसंगाचं चरित्र मानवी जीवनाकरता तुमच्या आमच्याकरता फार मोठा संदेश देण्यासारखा आहे. पण आजच्या दिवशी ना मथुरेतलं ना द्वारकेतलं ऐक नाही, फक्त गोकुळातलं. आता मथुरेतलं का नाही, द्वारकेतलं का नाही, पुढल्या वर्षी सांगलं. काय म्हणतील, भरला का फॉर्म लगेच? नाही गोकुळातलं चित्र घेण्यासारखं आहे. थोर परमात्मा सामान्य झाला, सामान्यामध्ये वावरला, सामान्यामध्ये फार मोठ्या लीला केल्या, सामान्याचा उद्धार केला. खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेल, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गोकुळामध्ये केलेले चैत्र हे जसं ऐकण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे, तसं आदरणीय प्रातस्मरण सिद्ध संत सद्गुरू सीतारामाने आपल्या भागामध्ये वास्तव्य केल्यानंतर अनेक गावामध्ये केलेलं कार्य सुद्धा गोकुळासारखंच आहे. विठ्ठल परंडा तालुका मुंडेगावून बाबा देऊळ आले. देऊळाजवळ 15-16 वर्ष बाबाने कार्य केलं. ते त्याचं कार्य जर डोळ्यासमोर आणलं तर आमचे आबा सांगत असतात, बाबा देऊळ असताना आम्ही 12 वर्ष नाचून हरिपाठ केला, नाचून हरिपाठ केला. या विठ्ठल विठ्ठल
जसं ढुगूचं चैत्र आहे तसंच जायबोळी चैत्र आहे. जसं असेल, पांढरेवाडी असेल, तेलंगशी असेल, नागवाची वाडी असेल, सातेपळ असेल, ज्या ज्या गावामध्ये बाबांनी अनेक वर्षे अनेक दिवस वास्तव्य केलं आणि तिथालचं कार्य सर्वसामान्य लोकांमध्ये, अगदी संसारिक कुटुंबामध्ये, बालगोपाळामध्ये का नाही, घरामध्ये वास्तव्य असं पाण तालुक्यामध्ये वंडेगाव असेल, चिचपूर असेल, गपाटाणाचं असेल, म्हणजे अशा ठिकाणी वास्तव्य करून जे केलेलं आहे का नाही, मी तर असं म्हणेल जायवळेचं गाव पाहत असताना, बाबा तिथं असताना असा लिला व्हायचा, असा लिला व्हायचा. खऱ्या अर्थाने एक असा प्रसंग आहे, बाबा दररोज भागवत कथेचं प्रवचन करायचे, भागवत कथेचं चिंतन करायचे. ते चिंतन एका घरामध्ये महिना भागवत सप्ताह चालायचा, महिना 6 महिने चालायचा आहे का नाही. एकदा आमच्या जायबोळकर सांगितलं, बाबा आम्ही असं ऐकले, तुम्ही पहिलं कीर्तन करायचा, आता तुम्ही कीर्तन करत नाही, आता तुम्ही या ठिकाणी प्रवचन करता, आमची अशी इच्छा आहे तुम्ही कीर्तन करावं आहे का नाही. बाबांनी मान्य केलं, काय हरकत नाही, कीर्तन करायला हरकत नाही. मग आमच्या जायबोडीकरांनी मोठी सौरारी शिवली आहे का नाही, काय म्हणताला, जसं भगवान बाबाला जसं कोट आहे का नाही, तशी कोट बाबा शिवला आणि तो कोट घालून बाबा कीर्तन करायला. आणि ते कीर्तन एकदा गजर करताना चिंतन असा बघता का पहा टोळे असे, अरे हे खालचं दाड वरील दाड केलं सारे नाही का नाही. म्हणजे तो प्रसंग खऱ्या अर्थाने पाहण्यासारखा आहे. टकली लागली ऐक नाही. जसं बाबांचं चैत्र गोकुळातलं जसं आपल्या भागातलं आहे, तसं चैत्र भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोकुळामध्ये केलेलं आहे. आणि त्या गोकुळातलं चरित्र आजच्या दिवशी मोठ्या श्रद्धेने, भावनेने, खऱ्या अर्थाने वर्ण करायचं असतं, तसं गोकुळात केलं ऐक नाही. तसंच बाबाने आपल्या भागामध्ये खरडा पंचकृषीमध्ये चैत्र केलेलं आहे. आणि त्या चैत्राचा अनुवाद आजच्या दिवशी बाबांच्याही चैत्राचा अनुवाद ऐका नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चैत्र अनुवाद करायचा आहे. फक्त त्या चैत्राचा उच्चार करायचा, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, गोकुळातलं चैत्र वर्णन करायचं आहे. पण ते वर्णन करता असताना आपल्या सर्व भगवंतानी गोकुळामध्ये काय लीला केल्या, त्या लीला आपण अभंगाचा आधी भावार्थ पाहू आणि नंतर वेळ मिटलं तर करायचा प्रयत्न करू. विठाल विठाल या ठिकाणी महाराज म्हणतात, तो भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जो काला घेऊन आला, तो काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा येऊ ऐक नाही. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज व्यक्त करतात, उपजोनिया पुढती येऊ, 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 काला खाऊ दही भात, उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, हे वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही. उपजुनिया पुढती येऊ, उपजुनिया पुढती येऊ, काला खाऊ दैवात आम्ही पुन्हा येऊ. या ठिकाणी येऊ शब्द फार महत्वाचा आहे. येऊ शब्दातून आपल्याला असं पाहायला मिळतं, कारण येऊ शब्द अति महत्वाचा का आहे. या येऊ शब्दातून
येणारे कोण आहे हे सिद्ध करता येतं. कारण यू म्हणणं सोपं काम आहे का? यू म्हणणं सोपं काम नाही का? नाही का यू म्हणत असताना यू म्हणणारा तो कसा असावा? कसा असावा? आपल्यासारखा का? आपल्यासारखा नाही बरं, ऐक नाही. आपण येतो कधी? घरून ऑर्डर मिळाली तर, परवानगी मिळाली तर, जा शब्द आला तर, की नाही जा शब्द नाही आला तर आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही. कारण कवा आलं नाहीत कवा नाही, अहो घरून परवानगी दिली नाही. विठ्ठल हा यू म्हणण्याकरता येणारा स्वतंत्र असावा, आहे का नाही. ज्या अर्थी यू म्हणतात त्या अर्थी येणारे स्वतंत्र आहेत. आणि हा विशिष्ट वर्ग आहे तो संतांचा वर्ग आहे. संत जीवनामध्ये स्वतंत्र असतात, त्यांना कोणाचं बंधन नसतं. येऊ वाटलं येतात, जाऊ वाटलं जातात, जाण्या येण्यामध्ये स्वतंत्र आहेत, आहे का नाही. आता यू म्हणणं म्हणजेच मनुष्य देहाला येणं, यू म्हणणं म्हणजे जन्माला येणं, अवताराला येणं. आता मनुष्य देहाला येणं, आहे का नाही. आता यू म्हणणं ते स्वतंत्र आहे, सिद्ध होत आहे. पण यू म्हणणं सोपं काम आहे का? कारण येत असताना येण्याचा प्रवास सुखाचा आहे का? येण्याचा जो प्रवास आहे तो सुखाचा नाही. ज्यांच्या अभंगाचं चिंतन करत आहोत ते म्हणतात येत असताना काय त्रास आहे मी अनुभवलाय. प्रथम केला गर्भी वास, प्रथम केला गर्भे वास, प्रथम केला गर्भे वास, प्रथम केला गर्भे वास. काय ते सांगावे सायास, काय ते सांगावे सायास, काय ते सांगावे सायास, काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले नवहे मास, दुःख भोगिले नवहे मास, दुःख भोगिले नवहे मास, दुःख भोगिले नवहे मास. आलो जन्मासे तवरी, आलो जन्मासे तवरी, आलो धर्माचे तवरी, आलो जन्मासे तवरी. 184 न तुके फेरा, 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 184 तुके फेरा. हा ज्यांच्या अभंगाचं चिंतन आहे ते म्हणतात प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास. काय दुःख आहेत, काय दुःख भोगतोय, भोगले आम्ही, ऐका नाही. मग तर त्यांनाच काय आपण सुद्धा दुःख भोगला. हे दुःख भोगले नवई मास, आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस हा असणारा पिंड हृदयामध्ये गर्भामध्ये असतं का नाही. खऱ्या अर्थाने तो देह म्हणजे जसं आपण कीर्तनात बसतो असं बसतो का? कीर्तन बसत नाही बरं का. आईच्या उदरामध्ये आपला उलटा देह चांगला असतो, उलटा, ऐका नाही. उलटा देह खाली मुंडकन वर पाय असतं, ऐका नाही. खाली मुंडकन वर पाय. बऱ्याच ठिकाणी पाहतो क्वचित एखादा भाग्यवान त्याचा देह आईच्या उदरात सवासा असतो, म्हणजे पाय खाली असतात, डोकं वर असतं. ज्यांचा पाय खाली आहे त्यांचा पायाकून जन्म होतो. म्हणजे ज्यांचा पायाकून जन्म होताना आपण काय म्हणतात? तो पायावळ कशाहून? त्याचा जन्म पायाकून झाला, आहे का नाही. म्हणजे ज्यांचा जन्म पायाक होतो त्यांना पायाळू म्हणतात, आणि ज्यांचा जन्म डोकं होतो त्याला काय म्हणतात? डोकळू, आहे का नाही. वाटतं पायाळू मोजकेच आहेत, पण सारे डोकळूच येतात ना. विठ्ठल 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 डोकळचाच भरणं आहे. आणि अशी डोकळ माणसं कुठं डोकं लावतील, कसं लावतील काय सांगता येत नाही, का नाही. शंका कुशंका, हे का ते का, हे पाळण्यात आपलं डोकं खर्च करता सांगायचं तात्पर्य असं दुःख असताना सुद्धा मार म्हणतात आम्ही जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा येऊ, असं का म्हणतात? त्याचं मुख्य कारण आहे, पुष्कळसं चिंतन करता येईल. गर्व असं दुःख आहे कोणाला? तुम्हाला. जे येऊ म्हणतात, जे येण्यास स्वतंत्र आहेत त्यांना नाही बरं. त्यांना का नाही? गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयास नाम तुझे, हृदयास नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयास नाम तुझे, हृदयास नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, जे येऊ म्हणतात ना, बाबासारख्या थोर महात्म्याला
ते दुःख नाही बरं का. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. त्यांच्या कंठामध्ये हृदयामध्ये सतत भगवंताचं चिंतन असल्यामुळं त्यांना ते दुःख नाही, आपल्या मुखाला येत नाही. इरी जाऊन द्या कीर्तनात येत नाही, ऐका नाही. आपलं दुःख भोगावं लागणं का नाही. मग गर्भवासा दुःख तुम्हा मला हे, परंतु संताला दुःख नाही. आणि असं जे येण्यास स्वतंत्र आहे, ज्यांना कसलं दुःख नाही, ते म्हणतात उपाजून या पुढती येऊ, आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. आणि काय करू, काला खाऊ दही भात. दही भाताचा काला सेवन करू. या ठिकाणी खऱ्या अर्थाने दही भाताचा काला सेवन करू, ऐका नाही. आता मला सांगा, दही भाताचा काला सेवन करू करण्याकरता येऊ म्हणतात. दही भाताचा काला आपले विशेष आहे का हो? दही भाताचा काला याच्याकरता येऊ म्हणत गरज नाही ना. जिथे आपण असं तिथे तो काला सेवन करता येतो. खऱ्या अर्थाने दही भाताचा काला याच्यातून विशेष सांगितला आहे. दही आणि भात हा मानवी जीवनातला आहार आहे आणि तो विशिष्ट प्रकारचा आहार आहे, का नाही. दही भाताचा काला हा सामान्य काला नाही, हा सात्विक आहार आहे. या सात्विक वृत्तीने जीवन जगण्याकरता जे आहाराची गरज आहे तो दही भाताचा काला आहे. कारण दही भाताचा काला उल्लेख केला आहे. तसं पाहिलं तर काला हा 3 प्रकारचा आहे. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि ब्रह्मज्ञानाचा काला. विठ्ठल 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 संत विचारामध्ये हे 3 काळ सांगितले. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि ब्रह्मज्ञानाचा काला. मग ब्रह्मज्ञानाचा काला कोणा करता, हरिनामाचा काला कोणा करता आणि दही भाताचा काला कोणा करता, या देहा करता. या देहाचे 3 प्रकार सांगितले. स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय, कारण ध्येय. कारण ध्येयाकरता कोणता काला, सूक्ष्म ध्येयाकरता कोणता काला आणि स्थूल ध्येयाकरता कोणता काला. हे स्थूल ध्येयाकरता या शरीराकरता दही भाताचा काला हा सात्विक आहार आहे. कारण या देहामध्ये अनेक रोग आहेत. अनेक रोगावर मात करण्याकरता, या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती राहण्याकरता सात्विक आहार सांगितला आहे. तो जर आहार आपण सेवन केला तर या शरीरामध्ये आपल्याला कोणत्याही रोगाला सामोरे जावं लागणार नाही. प्रतिकारशक्ती सतत राहण्याकरता खऱ्या अर्थाने या आहाराची गरज आहे. मग स्थूल देहाकरता दही भाताचा काला, हा सूक्ष्म देहाकरता हा हरिनामाचा काला. का सूक्ष्म देहाचे कोणते आजार आहेत, जसं स्थूल देहाकरता वात पित्त कफ हे आजार आहेत का नाही, तसं सूक्ष्म देहाकरता कोणता आहार आहे, सूक्ष्म देहाचे आजार आहेत विकार, षडविकार, का नाही. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे षडविकार सांगितलेत. का एका विकाराने एकाचा काटा काढला आहे आणि त्या 6 विकार आपण आश्रय घेतला त्याचा, का नाही. 6 विकार आपल्या ठिकाणी आहेत. या विकारावर मात करण्याकरता एकच काला आहे ब्रह्मज्ञानात आपलं हरिनामाचा काला, आहे का नाही. तुका म्हणे दिये भरला विठ्ठली, तुका म्हणे दिये भरला विठ्ठली, काम क्रोध केले घर इथे. भगवंताचं चिंतन केलं तर या विकारावर आपण मात करू शकतो. विकार आपलं जवळू शकत नाहीत. या विकाराच्या नाही करता खऱ्या अर्थाने स्थूल देहाकरता सूक्ष्म देहाकरता हा काला आहे. आणि तिसरा ध्येय कारण ध्येय, आणि कारण देहाचा आजार आहे अज्ञान. आणि अज्ञान जाण्याकरता ब्रह्मज्ञानाचा काला महत्त्वाचा आहे. आणि ते ब्रह्मज्ञान जेव्हा आपला प्राप्त होईल तेव्हा खरा काला प्राप्त झाला असं म्हणता येईल. खऱ्या अर्थाने असा काला म्हणजे दही भाताचा काल्याला जोड हरिनामाच्या काल्याची, आणि हरिनामाच्या काल्यामुळे सहज आपण अधिकारी बनतो. जसं आंब्याला पाला लागल्यानंतर रागूला बोलवत नाही, तसं सात्विक आहाराने भगवंताच्या चिंतनाने आपण जर अधिक बैठक झाली, का नाही, आपण अधिकारी बनलो तर संत आपल्याकडं अनायास येऊन आपला बोध करतील आणि आपलं अज्ञान घालून ब्रह्मज्ञान प्राप्त करतील. सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय याचा बोध देतील. मला वाटतं आपण खऱ्या अर्थाने त्याच अवस्थेला असल्यामुळं मला सांगा, आदरणीय प्राथमिक सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबांनी परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यात अवतार घेतला. आज सावरगावची मंडळी शेकडो या ठिकाणी आलेल्या आहेत बहुसंख्येने. मग आपण कीर्तन सुरू व्हायच्या आधी त्यांचा खेळ पाहायला असेल, काय तिकडा खेळ आहे का नाही, काय महिला उड्या मारायच्या, काय गडी नाचायचं आहे का नाही. ते सावरगावची लोक या ठिकाणी आलेले आहेत. मला सांगा, सावरगावाचा गावकऱ्याचा त्याग, आईवडिलाचा त्याग आपला विचारून केला का. तिथं कोणी गेलं होतं का आपल्याकडं, बाबा आमच्याकडे या, बाबा आमच्याकडे या, बाबा आमच्याकडे या. खऱ्या अर्थाने आपण तिकडं न जाता बाबा अनायाशी आले.
याचं एकच कारण आहे, आपण अधिकारी असल्यामुळं खऱ्या अर्थाने गेली 100 वर्षापूर्वी आदरणीय प्रातस्मरण सिद्ध संत सद्गुरू सिद्ध आपले श्रीसंत गीते बाबा ज्याने पैठण ते पंढरपूर भागवत समरे पताका फडकवली आणि वारीच्याच माध्यमातून विठेवरला परमात्मा डिगुळ आणला आणि खऱ्या अर्थाने नांगर राखण्याचं काम भगवंताने केलं. त्या गीतेबाने आपल्या भागात अवतार घेऊन ही शेती नांगरून सुपी केलेली आहे आणि या शेतीला खऱ्या अर्थाने मशागत करणारे वैकुंठवासी पातसपणे भगवान बाबा आजही लोक सांगतात जुने ऐक नाही. भगवान बाबा पंढरपूरला जात असताना डिगुळच्या शिवरात पाऊल टाकला, पायातलं पायतान काढायचं, बगलात घायचं, अनवाने डिगुळच्या शिवराचं का. अरे प्रत्यक्ष गीतेबाऊचे पाऊल या भूमीला लागले. गीतेबाऊचेच नाही, प्रत्यक्ष भगवंताचे पाऊल गीतेबाऊच्या रूपात लागलेले आहेत आणि जिथे परमात्म्याचे पाऊल लागले, संतांचे पाऊल लागले, ते आपण पायाने तुडवावा अशी भावना भगवान बाबाची. आणि त्याच भगवान बाबांनी आपल्या भागामध्ये येऊन मला वाटतं नागवची वाडी गाव अजून साक्षीला आहे. बाबा तिथे पोवायचे, बाबा लोंपाट खेळायचे, महिना राहायचे आहे का नाही. मला वाटतं ती अजूनही विहीर आहे. त्या विहिरीवर बसून बाबा आसन टाकून ज्ञानेश्वरी वाचायचे. काय ताकद आहे संताची. होतं गीते बाबाने भगवान बाबांनी हा परिसर सुपीक केला आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या उद्धाराकरता न बोलवता आदरणीय प्रसिद्ध संत सद्गुरू सीताराम आपल्या भागात आले आणि ते आल्यामुळंच आपण या कीर्तनाच्या व्यासपीठावर आहोत. ते जर नसते आले तर आज आपण इथं नसतोत बरं का. कुठं असतोत जामखेडला विठ्ठल 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 असं आपण दैवाताचा काला सेवन केला. दैवाताच्या सात्विक आहाराने सात्विक वृत्ती सहज हरिनामाचा काला सेवन करता येतो आणि हरिनामाच्याच काल्याने आपण अधिकारी बनतो आणि तिथे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि त्या ब्रह्मज्ञानाकरता हरिनामाचा काला महत्त्वाचा आहे आणि हरिनामाच्या काल्याकरता दैवाताचा काल महत्त्वाचा आहे. आणि असा काला सेवन करण्याकरता येऊ म्हणजे भगवंताचं चिंतन आम्ही करू, इतरांना करून घेऊ, आम्ही ते ज्ञान प्राप्त करू आणि प्राप्त झालेलं ज्ञान सर्व जनतेला देऊ. अनुभव आली अंगा या जगात येत सेवी तू हार वाटी दोनी का सेवी तो हरस वाटी तो वाणी घरे भाऊ नका रान भरी घरे भाऊ नका रान भरी सेवित्व हा रस वाटित्व अनेका ग्यारे होऊ नका रान भरी. तोच रस संतांनी सद्गुरू बाबांनी सेवन केला आणि तोच रस तुम्हा आम्हाला दिला. आणि असा काला सेवन करण्याकरता उपदुनिया पुढतीव काला खाऊ दैवाताचा काला सेवन करण्याकरता आम्ही काही लोक म्हणले महाराज तुम्ही हा काला सेवन करण्याकरता येऊ म्हणता कर, पण जिथून तुम्ही येणार तिथे तो काला नाही का म्हणतात. तिथे काला असता तर आम्ही इथे आलो असतो का. वैकुंठी तो ऐसे नाही 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 राम वैकुंठी तो
काही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी पैसे नाही राम वैकुंठी पैसे नाही वैकुंठी पैसे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी पैसे नाही काही काळाचे राम आमचं आळंदीचं भूषण आहे. आळंदी 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 की ना मंगेशवाडीचा विद्यार्थी आहे खऱ्या अर्थाने. आळंदी संस्थेमध्ये जवळजवळ विशारद 8-9 जण झाले, 9-10 जण पकवास झाले, 9-10 जण इंजिनियर झाले. हे बाबांच्या आशीर्वादात आहे. बाबांचा दर्शन घेऊन आळंदी या ठिकाणी राहिल्यानंतर काय अनुभूती येते. मी तर असं म्हणेल आपल्या भागामध्ये गायकाची कमतरता नाही, वादकाची कमतरता नाही. म्हणजे या भागातले कलाकार अधिक गायक वादक आहेत. पण पुन्हा आळंदी संस्थेची भर पडून खऱ्या अर्थाने एक परमार्थाचं वैभव निर्माण झालेलं आहे. म्हणतात वैकुंठी तू ऐशे नाही वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे. अरे काला वैकुंठात नाही ऐका नाही. तिथे असला इथे आला असतो का? वैकुंठात काला नाही. आता वैकुंठात काला नाही. आता काय काय आहे हे सांगायला मला वेळ नाही की नाही. वैकुंठामध्ये काय नाही इतर काला सोडा तर तिथे काय काय आहे सांगायला वेळ नाही. आणि सांगितलं असतं मी काय गेलो ठीक आहे नाही. आणि वैकुंठाला कुणी जात नाही आणि गेल्याला सांगायला येत नाही. बरं आहे का नाही. आपल्याकडे मला वाटतं एखादी व्यक्ती मर झाल्यानंतर आपण सहज वैकुंठवासी अमके अमके वैकुंठवासी असं लिहितो आहे का नाही. वैकुंठवासी लिहितो वैकुंठाला जात नाही. नरकवासी लिहित नाही. नरकाला गेल्याशिवाय मी म्हणत नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल अरे वैकुंठात काला नाही. काला काला का नाही त्याचं एकच कारण आहे. काला हे कर्म आहे आणि कर्म कुठं करता येत नाही. कर्म करण्याकरता एक विशिष्ट जागा आहे ती म्हणजे कर्मभूमी आहे. हा मृत्यूलोक कर्मभूमी आहे. इथं करायचंय आणि तिथं भोगायचंय. वैकुंठ असेल स्वर्ग असेल सत्यलोक असेल ते भोगायचे. तिथे भोगण्याची जागा आहे. इथं पुण्य करायचं आणि त्या पुण्याचा भोग तिथे घ्यायचा आहे. मग तिथे विशिष्ट आपलं कर्म करता येत नाही. तसं तीर्थयात्रेला गेला माणूस आहे का नाही. आपल्या प्रवासामध्ये जर अडचण आली पैसे संपले तर तिथे पैसे मिळत का? पैसे मागून घ्यावं लागतात ऐका नाही. खालून पैसे मागून घालतोय. आता मागून घ्यायची गरज नाही. ATM आहे ATM ऐका नाही. ATM असेल तर पैसे कुठेही निघतात परंतु खात्यावर असले तर ठीक आहे नाही. म्हणजे तसं इथे करायचंय तिथे भोगायचं आहे. काला कर्म आहे आणि कर्म कर्मभूमीत करता येतं. म्हणून इथे काला करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. वैकुंठी ते अवश्य नाही वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचा कण काल्याचा प्रसाद तिथे नाही ऐका नाही. मग काला इथे आम्ही काला सेवन करण्याकरता येऊ. पण काला सेवन करण्याकरता आल्यानंतर आम्ही तो काला सेवन करू. पण आम्हाला मिळाला काला आम्ही एकटे सेवन करणार नाही तर अनेकाच्या मुखात घालू. एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी सुखी घालावे हुंबारे सुखी घालावे हुंबारे वैकुंठी द्वैसे नाही वैकुंठी द्वैसे नाही सुखी घालो हुंबारे सुखी घालो हुंबारे वैकुंठी
एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबारी. आम्हाला मिळाला काला, आम्ही मिळवला काला, आम्ही एकटे शिवण करणार नाही तर आम्ही अनेकाच्या मुखात गेलो. आता सुंदर चाल गायली आदरणीय आमच्या स्तरी रामकृष्ण बापू रणवी यांच्या सहवासामध्ये सतत कीर्तनात साथ करणारे आमचे शिंदे महाराज, आमच्या स्तरी हनुमान महाराज खऱ्या अर्थाने सुंदर चाल गायली बरं का. ऐका नाही, एकदा टाळ्या वाजून त्याचं स्वागत करा. विठाला, 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 विठाला. विठाला, आम्ही अनेकाला देऊ, अनेकाचं जीवन परिपूर्ण करू. कारण काला एकटं शिवण करणं आणि काला इतरांना देणं म्हणजे, काला न देणं म्हणजे अप्पलपोटी जीवन जगणं आहे. फक्त आपला विचार करायचा, इतरांचा विचार करायचा नाही. समाजामध्ये अशी काही माणसं आहेत फक्त स्वतःचं बघा, ऐका, फक्त स्वतः विचार करायचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा फक्त स्वतःचं भागलं, ऐका नाही, सकाळ उठला आणि प्यायला मिळाले की घरचा विचार न करणारा, ऐका नाही, अप्पलपोट्या फक्त उतरून द्यायची नाही, ऐका नाही, सतत पेत राहायचं. त्या पेण्याने आपल्या कुटुंबाची काय हाल होतात याचा विचार न करणारा अप्पलपोट्यास नाही. म्हणजे स्वतःचा विचार करणार, कुटुंबाचा विचार करणार, इतरांचा विचार करणार नाही, ऐका नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला मिळाला काला, आम्ही अनेकाला देऊ. कारण इतराला देण्यामध्येच खरी क्रांती आहे. मनुष्य जीवन कशा करता आहे हे स्वतः करता नाही तर अनेकाला देण्याकरता आहे. अनेकाला देण्यामध्ये जो आनंद आहे तो स्वतः सेवन करण्याचा आनंद आहे. विठाला, विठाला, विठाला. मानवी जीवनामध्ये अनेकाला जो देतो तोच यशस्वी होतो. इतरांना देतो, स्वतः सेवन करता दुसऱ्याला देतो तो खरा श्रेष्ठ ठरतो. मी सांगत असतो, एकदा देव आणि दानवाचा वाद निर्माण झाला. वाद निर्माण झाला कुणाचा? देवाचा आणि दानवाचा वाद निर्माण झाला. वाद एका मुद्द्यावर, कोणत्या? दानव मनाची आम्ही मोठे, का नाही, आणि देव मनाची आम्ही मोठे. देव मनाची आम्ही मोठे, दानवांची आम्ही मोठे. आता दोघंही मोठे म्हणतात. मला सांगा, मी मोठा म्हणला मोठे पण ठरतं का? अरे इतरांनी मोठं म्हणावं, इतरांनी मोठं ठरवावं, ऐका नाही, त्यात खरं मोठेपण आहे. मी मोठा म्हणण्यामध्ये मोठं पण ठरत नसतं. दानवाचं हट्ट आम्ही मोठे, या देवाचं हट्ट आम्ही मोठे आहे. म्हणजे आपण मोठे म्हणलं मोठे ठरवू शकत नाही. आपण परीक्षा घेऊ आणि परीक्षेमध्ये जे यशस्वी होतील ते मोठे ठरू. आणि काय हरकत नाही, परीक्षा कशी घ्यायची देवानं सांगितलं असं करू. आपण मोठा सुंदर मंडप देऊ. जसं राधेसाहेब दादोसाहेबांनी हवा मोठा मंडप दिला, असा मंडप आपण देऊ. असा मोठा मंडप दिला, ऐका नाही. आपले रेगू, आपले खरड्याचे जे आचार्य आहेत, प्रत्येक वारीला स्वयंपाक करणारे आणि सप्ताहामध्ये भरपूर स्वयंपाकाची माणूस सेवा करणारे आमच्या स्तरी आचार्य कंपनी, तसे सुंदर अशी आचार्य लावले आणि सुंदरपणे स्वयंपाक बनवला. पण देवानं सांगितलं आता मंडप तयार झालाय, स्वयंपाक तयार झालाय, आता जेवायचंय. पण जेवत असताना वेळ फक्त 10 मिनिटाची, ऐका नाही. आणि जे हाताने जेवायचंय, ऐका नाही, त्या हाताला कामटी मांडलं जाते. कामटी, ऐका नाही, म्हणजे हाताला अशी कामटी बांधायची जेणेकरून असं हात वाकडा हात करता येऊ नये, अशा हाताला कामटी बांधायच्या. आणि हाताला कामटी बांधून जेवायला बसायचं आणि जेवण फक्त 10 मिनिटामध्ये उरकायचं, ऐका नाही. म्हणजे काय हरकत नाही, घेऊ परीक्षा, बघू कोण पास होत होती, ऐका नाही. मग स्वयंपाक सज्ज झाला, आसनपट्टा टाकला, सर्व तयार झाली. देव म्हणले, दानवानो तुम्ही बसता का आम्ही बसू, तुम्ही बसता का आम्ही बसू. दानव म्हणले, आम्ही आधी बसू, ऐका नाही. कारण तुम्ही जर सारं खाल्लं तर आम्ही मागून काय खायचं, आधी आम्ही बसणार, ऐका नाही, नंतर तुम्ही बसा. देव म्हणले, काय हरकत नाही, तुम्ही बसा. मग दानवाच्या हाताला कामटी बांधली, ऐका नाही, आणि सांगितलं बसा दानवानो. दानव बसले जेवायला, पात्र टाकले, वाढ पूर्ण झाली, ऐका नाही. आणि दानवाने जेव्हा सुरू झाली, दानवच नाही, दानवाने काय करायचं, आपल्या ताटातलं पक्वान घ्यायचं. आता सरळ सरळ तोंडात घालता येत नाही, त्यांनी काय करायचं, पक्वान घ्यायचं, असं वर न्यायचं, वरून खाली सोडायचं. आता वरून सोडलेलं पक्वान नेमकं तोंडात जाईल का? तोंडात जात नसायचं का? ते इतके नेमबाज होते का? असते तर ही पाळी आली असती का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ते नेमबाज नसल्यामुळे त्यांनी वरून सोडलेलं पक्वानाचा घास नाकात जायचा, शिंका यायच्या. 10 मिनिटं संपून गेले, दानवाला जेवता आलं नाही, ऐक नाही. दानव मुले आम्हाला जेवता आलं नाही, आमची वेळ संपली, आम्ही नापास झालो. बघू तर तुम्ही कसे पास होतात ती, ऐका नाही. तुम्ही जो कॉपी केली तर आम्ही सुद्धा तुम्हाला पकडू, तुम्हाला आम्ही कॉपी करणार नाहीत, ऐका नाही, करून देणार नाहीत. पुन्हा मंडप स्वच्छ केला, आसनपट्ट्या टाकल्या, पात्र टाकले, देवाच्या हाताला कामटी बांधल्या. देव जेवायला बसले, पण शेवटी देवच ना ते देव असे जेवायला बसले, असे, ऐका नाही. 36चा आकडा, 36 का
नाही बघ 63चा आकडा समोरासमोर ऐक नाही समोरासमोर तो वाडेपला फिरता येईल एवढं अंतर ठुलं आणि समोरासमोर बसले ऐक नाही आणि हाताला कामटे बांधून जेवायला बसल्यानंतर वाढ पूर्ण झाली शेवटी देवानं सांगितलं वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता तुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणो हे सानिजे यज्ञ कर्म. थांबा आताच नाही आरती व्हायची फुलं टाकायचे नंतर पंगत आहे का नाही तुम्ही तर लगेच सुरू केलं आहे का नाही सांगा तात्पर्य श्लोक म्हटले आहे का नाही मग देवाने काय केलं आपल्या ताटातलं पक्वान घेतलं ते आपल्या मुखात न घालता समोरच्याचा मुखात घातलं समोरच्याने आपलं पक्वान लगेच जिलेबी घेतली समोरच्याच्या मुखात घातली अहो 10 कशाला 7 मिनिटात जीवन तृप्त झाले मला सांगा देव यशस्वी झाले कशामुळे त्यांनी त्याच्या ताटातलं पक्वान स्वतः न सेवन करता समोरच्याच्या मुखात घातलं खऱ्या अर्थाने मानवी जीवन इतरांना देण्याकरता आहे इतरांना मुखात देण्याकरता मला या इंद्रियामध्ये हात जी इंद्रिय आहेत का नाही केवळ देण्याकरतायत पण आम्ही या हाताचा वापर देण्याकरता कधीच नाही फक्त घेण्याकरताच करतो ऐक नाही घेण्याकरता ऐक नाही म्हणून बापू हा शब्द पाळता ऐक नाही बापू घेतच नाहीत ऐक नाही द्यायचं काम करतात ऐक नाही पण खऱ्या अर्थाने काही म्हणतील मग हाताने द्यायचं घ्यायचं कशाने पायाने घ्यायचं का हो घेतलं सुद्धा हाताने पाहिजे ना हाताने घ्या पण ते घ्या कशा करता खिशात घालण्याकरता का नाही बरं वाटतं आदरणीय प्रातस्मरण सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा आपण 1 रुपया दिला लाख रुपये नाही म्हटले नाहीत 1 लाख देण्यास समाधान ते 1 रुपया समाधान म्हटलं पण घेतलेला पैसा खिशात टाकलाच नाही तो केवळ समाजाकरता मंदिराकरता आनंदाकरता वापरला बाबाचं घेणं ठरलं नाही तू देण्या जमा झालं खऱ्या अर्थाने हे हाताने देत राहावं ऐका नाही तो शिवतो म्हणून आम्हाला मिळाला काला आम्ही एकटे शिवण करणार नाहीत एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी असे आनंदात आम्ही जीवन जगू पण जिथे आम्ही येऊ ती जागा कशी आहे तुका म्हणे वाळवंट 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 बरबे नीटा बरबे नीटा उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही से नाही मरवे नीट उदम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ 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 काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही कार्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही
कवळ काही काल्या आ हा आ दांडेगावकरांनी फुलाची व्यवस्था केली. दांडेगावकरांनी कवळ पाठीमागे द्या, पाठीमागे द्या, फुल नाही. पटपट वाटा पटपट फुलं वाटा कवळ पाठीमागून या, पाठीमागून. काल्याचे काल्या भाऊसाहेब पाठीमागे जा, पाठीमागे. कवळ काही काल्याचे 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 कवळ का कालाचे वैकुंठी तो ऐसे नाही हा वैकुंठी तो ऐसे नाही हा वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही. थोडं शांत राहा. आपली वेळ जवळ आली आहे. या ठिकाणी तुका म्हणे वाळवंट बरवे नेट उत्तम. जिथे आम्ही काला शिवण करण्याकरता येऊ ही जागा कशी आहे? वाळवंट आहे. ए फेकू नका हातामध्ये शिवण केला आणि तोच काला शिवण करण्याकरता आम्ही पुन्हा या देहाला येऊ. म्हणजे वाळवंट या देहाला म्हटलंय. या देहाला वाळवंटाची उपमा दिली आहे का नाही? आणि ते वाळवंट कसं आहे? जसं संत मालिकमध्ये या देहाला अनेक उपमा दिली आहे. मला वाटतं या देहाला गोकुळाची उपमा दिली आहे. जसं गोकुळ आहे तसं या देहाला गोकुळ म्हटलंय. आता गोकुळ कसं म्हणायचं? ज्या गोकुळामध्ये लाखो गायी आहेत त्या गोकुळाला गोकुळ म्हटलं जातं. फेकू नका. तसं खऱ्या अर्थाने या देहाला गोकुळ म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल फुलं फेकू नका तशी ते बरोबर वाटत नाही. ज्या घराला गोकुळाची उपमा देते ते घर कसं असतं ऐका नाही? मला सांगा, ज्या घरामध्ये ऐका नाही अगदी एकही मुलगा जन्माला नाही, मुलगी जन्माला नाही, अगदी घरामध्ये ऐका नाही अजिबात कुत्रं मांजर जन्माला आलं नाही, त्या पण काय म्हणतो घराला? गोकुळ म्हणतो का? नाही बरं ऐका नाही. ज्या घरामध्ये अनेक मुलं आहेत, अनेक मुली जन्माले त्या घराला गोकुळ म्हणतो. तसं या देहामध्ये पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि 11 मन ह्या ज्या गायी आहेत म्हणून या देहाला गोकुळ म्हटले. तसं या देहाला आजच्या अभंगातून वाळवंट म्हटले. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे आपण ज्यांची आतुरतेने पाहत होतो असे जामखेड कर्जतचे आमदार आणि आपल्या गडाचे आधारस्तंभ माननीय रोहितदादा पवार यांचं आगमन झालं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. विकास महाराज विठ्ठल विठ्ठल असो. खऱ्या अर्थाने जे वेळ साधण्याकरता आपण या ठिकाणी स्थानापन्न आहोत ते वेळ आपली जवळ येऊन ठेपलेली आहे.
आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज बाबांचा हा पुण्यतिथीचा प्रोग्राम साधण्याकरता खर्डा पंचकृषीतील नवे जामखेड तालुका, कर्जत तालुका, आमचा भूम तालुका, बीड जागा भेटेल तालुका, तिथं पाटोदा बसून तालुका, परंडा तालुक्यातून हजारो भक्तगण या ठिकाणी आले आहेत. आपल्या सर्वांच्या समवेत खऱ्या मोठा भाग्याचा योग आहे का नाही. आमचे नाथ भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. अरे भारत देशामध्ये जन्म मिळणं फार मोठं भाग्य आहे. आणि त्या भारतातल्या महाराष्ट्रात जन्म मिळणं आणि त्या महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात जन्म मिळणं हे का नाही. का नगर जिल्हा म्हणजे वारकरी समाजाचा पाया. हे पाया ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या जिल्हा म्हणजे तो नगर जिल्हा हे नेवास्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर लिहिले. पण खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत, पण नगर जिल्हा हा एक विशेष जिल्हा आहे. आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जामखेड तालुका भाग्यवान तालुका आहे की जिथे बाबांचे पाऊल लागले, जिथे भगवान बाबाचे पाऊल लागले, जिथे वामन भाऊचे पाऊल लागले, जिथे आदरणीय प्रात्मशुद्ध संत सद्गुरू सीतारामाने वास्तव्य केलं आणि समाधी स्थळ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आणि निवडलं. हे क्रांती ज्या तालुक्यात झाली आणि त्या तालुक्यात जन्म मिळणं आपलं मोठं परम भाग्य आहे. मग बरवे झालो या ध्यासी, या ध्याला बर्व म्हटले. हा या ध्याने सरळ तुका म्हणे हे चिनीट जवळी वाट वैकुंठा, या ध्यान देवाला जाता येतं. आणि हे शरीर कसं आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य व्हाय केले, शरीर साधले परब्रह्म, असा त्रिवेण संगम आहे. मग तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठित वायशी नाही कवळ काही काल्याचे विठोपार हरी हरी विठो अभंग स्थळ आपण चिंतन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने ज्यांच्या निमित्ताने आपण जमलोत ते आदरणीय प्रातःशुद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा यांचं जीवन कसं आहे, या जीवनाचा आरस ज्या अभंगात पाहायला मिळतो. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये अनेक अभंग आहेत. त्या अनेक अभंगापैकी एक सर्वांच्या अभंग पाठातला आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमे पतित कीर्तिवानो. हा अभंग आमचे टाळकरी सरळ म्हणतील. आणि हा अभंग म्हटल्यानंतर सर्वांनी वर हात करून बाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करायची आहे. म्हणा अभंग. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपा कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. वाढविले सुख भक्ती भाव, वाढविले सुख भक्ती भाव, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबा. अवतार तुम्ही धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्ही धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे म्हणे गुण चंदनाचे ऐसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री दानदेव सद्गुरु सीताराम महाराज की जय. सीताराम सीताराम
टाळ्या आ, वाजवा. सीताराम 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 करा, सीताराम वाजवा, सीताराम 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 भजन करा सीताराम 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 हाँ सीताराम 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 उपजुनिया पुढती येऊ उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी त्वाईशी नाही कवळ काही काल्याची असू अभंगाचा सरळ सरळ भावार झाला. आणि ज्या प्रसंगाकरता आपण आलो तो प्रसंग आपण साधलेला आहे. साधला हा पर्व काळ गेला अंतरेचा मळ पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ बाबाने तो इच्छा आपली पूर्ण केलेली आहे. खऱ्या अर्थाने अजूनही भगवंताचं खूप चैत्र या अभंगाचा भावार झाला आहे. अजून गोकुळातलं चैत्र वर्णन करायचं आहे पण काय करावं दुर्भाग्य माझं आहे. फक्त मला आता वेळ शिल्लक नाही. आता 12 वाजलेले आहेत. मी जर पुढं लांबलो तर ऐकणारे म्हणतील महाराज वाजल्या की ऐक नाही 12 वाजल्या म्हणतील महाराज कमीत कमी तुम्ही आमच्या 12 वाजू नका. आणि तुम्ही जर आमच्या 12 वाजवल्या तर रवी म्हणतील मी तुमचा 12 वाजवल्याशिवाय तुम्ही नाही बरं का? ठाला विठाला बारा कुणाच्या बाजूच नाही. 12ची वेळ साधायची आहे ऐका नाही. आणि ती वेळ साधण्याकरता आपण बाबांच्या या धर्म मंडपामध्ये व्यासपीठावर स्थानपान आहोत. खऱ्या अर्थाने भगवंताचं खूप गोड चैत्र आहे. आता चैत्र सांगणं शक्य नाही पण तुकोबराने खूप सोपं करून ठेवले. मला वाटतं बाळक्रीडामध्ये 100 अभंग आहेत. एका अभंगाचे 100 चरण आहेत. पुष्कळ चित्र आहे पण त्या बाळक्रीडा 100 अभंगाचं सार आमच्या तुकोबाराने एकाच अभंगामध्ये ए दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता हे का नाही. या दशेमध्ये रांगत असताना गाई राखण चैत्र केलं. आता रांगत असताना कसं केलं गाई राखण कसं केलं हे आपला पाहायला वेळ नाही. आपण काही करा आता काला घ्या घरी लाग जा आणि हरिविजय लावा चालून द्या महिनाभर ऐका नाही. हरिविजय ग्रंथामध्ये ते खूप चिंतन आहे. बाळक्रीडा वाचा गर्गसहिता वाचा पुष्कळसं चिंतन आहे खऱ्या अर्थाने. पण तरी सुद्धा प्रवास त्या मार्गाने केले. जनतेचा विकास व्हावा आणि आपला कार्यकर्ताही सदृढ राहावा ऐका वैभव संपन्न असावा. तसं भगवंताने गोकुळाचाही विकास केला. अध्यात्माची भेट होईल कारण भगवंताने गोकुळामध्ये अवतार घेतल्यावर पहिलाच चमत्कार आहे. पहिला चमत्कार आहे. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान न केल्या जाण जप तप ऐका नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान सहज प्राप्त झालं. खऱ्या अर्थाने गोकुळाशी गोपाळानं जवळ केलं. काय केलं त्याच गोपाळाने मागील अवतारामध्ये वानराच्या रूपाने झाड पाला खाऊन सेवा केली. अगदी कसलाही मोबदला वानराने घेतला नाही. झाड पाला खाऊन सेवा केली आणि त्या सेवेत ऋण फेडण्याकरता 8वा अवतार आहे. मी म्हणतो ऋण फेडावा या अवतार घेशी आपल्या पाळाशी भक्तजना. खऱ्या अर्थाने अशा गोपाळ जवळ केलं. अनेक गोपीकडे जवळ केलं. ज्या गोपीने केवळ अवतार कसा करता होता देवाच्या संगती करता देवाचं अनुभवण्याकरता. कारण त्या गोकुळामधल्या गोकुळवणी श्रुती होत्या. श्रुती रूपामध्ये त्यांना भगवंताचं सौख्य मिळालं नाही. मग त्या गोकुळामध्ये झाल्या लिकी झाल्या कोणी सुना झाल्या कोणी सासवा झाल्या. अशा गोपिका
टेबूवर गोपाळ खूप लीला केल्या, अनेक खोड्या केल्या. आता त्या खोड्या सांगायला वेळ नाही, आणि सांगितलं तर माझी खोड जिरल, ऐक नाही. पुष्कळशा खोड्या आहेत, ऐक नाही. अशा खोड्या ऐकून येशूला कंटाळाला. सांगितलं कृष्णा तू गाई घेऊन राहणार जा. आईची आज्ञा, वेदाची आज्ञा, आईची आज्ञा खऱ्या अर्थाने ती पाळण्याकरता भगवंताने गाई घेतल्या. गोपाळाबरोबर गेले, रानामध्ये गाई जरा सोडल्या. नंतरचे खेळ खेळले, आणि खेळ खेळून गोपाळ थकल्यानंतर गोकुळवासी गोपाळांचा भाव पाहायला सांगितलं. चला वडू गाई बैसू जीवी किटाई. आपण गाईची वळती करू. गाईची वळती केली, गाईला पाणी पाजलं, गाई रवण करणं बसवल्या. सांगितलं गोपाळांनो आता भुका लागल्यात. जशा गोपाळ लागल्या तशा आता आपल्याला सुद्धा भुका लागल्यात. ऐका नाही. खांदीभार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वन वन पायपिटी झाला शिन खांदेभर खांदीबार पोटी भूक काय खेळा याचे सुख. अरे पोटात भूक असताना खेळाचा आनंद मिळत नाही. तसं आपलं संपूर्ण लक्ष आता या काल्याचा प्रश्न लागला आहे, घराकडे लागला आहे. आणि आता इथे माननीय रोहितदादा आले, त्यांचे 2 शब्द ऐकण्याकरता आपले सर्वांचं हृदय मोठं झालेलं आहे, भूक लागलेली आहे. म्हणून आपला अधिक वेळ न घेता भगवंताने काला केला. काला कुठे केला? देवभक्तांचा संगम आहे, तिथे काला होतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष आलाभ संत संगी. मग काला संताच्या संगीमध्ये कोणत्या? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली दाराराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरदारी दाराराज श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. गीते बाबा महाराज की जय. सीताराम महाराज की जय. असो आपली सेवा झालेली आहे. नंतर काल्याचा अभंग होईल, वाकुळ डाकूचा प्रसंग होईल, आरती होईल, नंतर महाप्रद होईल. तूर्त या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांच्या समवेत व्यासपीठावर दादा आले आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या गडाच्या माध्यमातून फार मोठं अनेकाचं योगदान आहे. ते योगदान या ठिकाणी प्रगट म्हणल्यानंतर अजूनही आपला 1 तास मिळेल, 1 तास लागेल. खऱ्या अर्थाने आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू चितामणी आपल्या भागामध्ये अनेक वर्षी वास्तव्य केलं, आणि त्या वास्तव्याची भूक असणारा बाबाला आपण सर्वांनी साकडं घातलं. बाबा तुमचं अधिष्ठान आमच्या भागात असावं, खड्ड्यात असावं. बाबांनी आपल्या हाकेला हाक देऊन खऱ्या अर्थाने ते स्वप्न पूर्ण केलं. ते स्वप्न पूर्ण करण्याकरता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये आमचे संपूर्ण गोलेकर कुटुंब यांनी आज भूमी दान दिली. अशी संपूर्ण गोलेकर परिवार, येवले परिवार, आणि खऱ्या अर्थाने आमचे आदरणीय आमच्या स्तरीय आपल्या शिर्डी मतदारसंघाचे माननीय आमच्या स्तरीय सदाशिव लोखंडे साहेब यांनी स्वतः भूमिदान कांतीला शेठ खंसरा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या गडाला जागा दिली. खऱ्या अर्थाने या भूमिदान केलेल्या भाविकांचा भाव पाहून भगवंताने या सीतारामगडाची उभारणी केली. या सीतारामगडाला लाखो लोकांनी देणगी देऊन लाखो रुपयाचे बरेच जणांनी आकडे दिले. ते आता आपल्या सर्वांना आकडे माहिती आहेत. खऱ्या अर्थाने यांच्या आकड्यामाध्यमातून बाबाने खऱ्या अर्थाने आश्विन शुद्ध दशमी दिवशी पर्वकासन दसऱ्याच्या मुहूर्तावर या सीतारामगडाची मुहूर्तमेढ उरली, आणि हा गड उभा केला खऱ्या अर्थाने. आणि हा गड उभा केल्यानंतर गडाचं काम अगदी भाविकांच्या सहकार्याने वेगाने वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुखी त्याचे नारायण बाबांचं कार्य पाहून, बाबांचं अधिष्ठान पाहून कानाकोपऱ्यातून देणगी होऊ लागली. ऐक नाही खऱ्या अर्थाने अशी अनेक गावाची अनेक देणगी आली. मी तर उल्लेख करेन आवर्जून. खऱ्या अर्थाने आमच्या तेलंगशीकरांनी 11 लाख रुपये आपल्या गाडाकरता दिले. खऱ्या अर्थाने आज माझं हृदय भरून येत आहे. खऱ्या अर्थाने एक इतिहासातले मन साजले आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या तेलंगशी गाव सुपुत्र बाबांचे परमभक्त कैलासवासी सुभाषाप्पा जायबाई आपल्यात नाहीत. खऱ्या अर्थाने सुभाषाप्पा गेले. खऱ्या अर्थाने एकच आहे का गड आला पण सिंह गेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्या गडाला शेकडो सिंह मिळालेत. त्या शेकडो सिंहामध्ये अप्पा एक सिंह होते. खऱ्या अर्थाने अशी आदर्श व्यक्ती आपण गेली आहे. त्यांनी आपल्या गावातून 11 लाख रुपये दिले. आजही सुद्धा ते तेलंगशीचं नाव पुढे चालत आहे. आजही या ठिकाणी आपल्या आजच्या पंक्तीला खऱ्या अर्थाने आमच्या स्तरी अशोकराव चौरे यांनी 25 क्विंटल साखर दिली. टाळ्या वाजून स्वागत करा. त्यानंतर आमच्या स्तरी बाबा ज्यांच्याकडे राहिले जलसाबाई चौरे यांचे नातू पिंटू चौरे यांनी 11 डबे तेल आपल्या आजच्या पंक्तीला आहे. दादाने सुद्धा एक जवळजवळ लागण तेवढं तेल या ठिकाणी दादाने दिलेलं आहे. अशा दात्याच्या माध्यमातून आपला गड उभारत आहे.
आणि काही काळातच बाबांनी आपला शेवट रूप घेतला आणि शेवट रूप घेतला त्यावेळेस आपल्या पुढं फार मोठा बिकट प्रश्न उभा राहिला. पण तो बिकट प्रसंग सोडणारे आपल्या सर्वांचे, आपल्या देऊळगावचे सुपुत्र, आपल्या कर्जत तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी 15 वर्ष या भागाचं नेतृत्व केलं, गेली अनेक वर्षापासून शिर्डी मतदारसंघाचं नेतृत्व करणारे आमच्या स्तरी माननीय आमच्या सदाशिव लोखंडे साहेब, फार मोठं त्यांचं योगदान आहे. मला वाटतं लोखंडे साहेबांचं जर आपल्याला पुण्याला सहकार्य मिळालं नसतं तर बाबा मिळणं शक्य झालं नसतं. त्यांनी खूप प्रतिष्ठा लावली, आपल्या सर्वांचं स्वप्न साकार केलं. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची भूमी आहे आणि त्यांचं योगदान आहे. त्यांनासुद्धा आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांच्या घरची काही अडचणी असल्यामुळं त्यांना आपल्या कार्यक्रमाला येता नाही. त्यांच्या घरामध्ये थोडंसं दुःख घडलं परवा 2-4 दिवसापूर्वी. त्याच्यामुळं बापूंची असणारी मुलगी वारल्यामुळं साहेबाला या ठिकाणी येता आलं नाही. त्याचप्रमाणे या गडाचा खऱ्या अर्थाने विकास करण्याकरता ज्याने फार मोठं योगदान दिलं आहे की नाही, असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय आमचे हे प्राध्यापक राम शिंदे साहेब, खऱ्या अर्थाने त्यांनीसुद्धा आपल्या गडाला या गडाची भूमिदान केल्यानंतर विकास व्हावा. जसं आपल्या सर्वांच्या सहकार्य मंदिर उभं राहिलं, त्या मंदिरापुढे जो कीर्तन मंडप आहे, ध्यान मंदिर आहे, हे सर्व साहेबांच्या पर्यटन स्थळाच्या निधीतून खऱ्या अर्थाने जवळजवळ त्यांनी पाहून देऊन तो 2 कोटी रुपये आपल्या रस्त्याकरता, आपल्या गडाकरता देऊन गडाचा विकास केला आहे. खऱ्या अर्थाने त्यांचंसुद्धा आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने त्यांनासुद्धा आमंत्रित केलं होतं. सकाळी रात्री मी फोन केला, येतो म्हणले की नाही, आणि आताही मी निघत असताना फेटामध्ये असताना फोन केला. ते म्हणले थोडीफार मला अडचण आहे, मी येणार होतो, क्षमा करा. खऱ्या अर्थाने शिंदे साहेब आज फक्त गैरहजर आहेत, प्रत्येक वर्षी स्वतः आपल्या कार्यक्रमाला हजर आहेत. फक्त लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण 2 वर्षे ध्यानमंदिर सप्ताह केला म्हणून त्यांना येता आलं नाही, परंतु 5 वर्षे स्वतः ती हजर राहून आपल्या कार्यक्रम वाढवले आहे. खऱ्या अर्थाने ते स्वतः मला म्हणले होते मी येणार नाही, परंतु मोबाईलवरून मी शुभेच्छा देईल. दादा तयार केली का नाही का, त्याने सांगितलं तिथून माझी शुभेच्छा आहे. मी गडाच्या कामाकरता कुठंच कसराई करणार नाही, माझं सहकार्य असेल, माझ्या संपूर्ण तालुक्या माझ्या कार्यक्रमाचं सहकार्य असेल असं संदेश दिला. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्या लाभलेले आपल्या जामखेड कर्जत तालुक्याचे आमदार माननीय रोहितदादा पवार आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने दादांचं वैभव आम्ही डोळ्याने पाहिलं आहे की नाही. अरे जामखेड कर्जत तालुक्यात काहीच नाही. अरे पंढरपूरला ज्यावेळेस दादा आले आणि दादाला आणण्याकरता आम्ही पंढरपूरला आल्यानंतर दादा म्हणले आपल्या मठाला भेट द्या, मठाला भेट द्या. खऱ्या अर्थाने आम्ही युवराजाबा होती, आम्ही 10-5 माणसं गेलतो आहे की नाही. आम्हाला वाटतं आता दादा मठावर यायचीत आहे का नाही. आता काय करा, आम्ही गल्लीत लोक सांगितलं बाबा तुम्ही तर हजर आहात, तुम्ही हजर आहे का नाही. असं 2-4 माणसामध्ये दादाला कसं बोलवावं, पण काय सांगावं. दादा मंदिरातून बाहेर पडल्यानंतर काय गर्दी, अगदी मंदिरापासून मठापर्यंत यायला 1.5 तास लागला आहे का नाही. आणि मठ कसा भरला, अगदी 3 मजले गज झाले. हे दादाचं वैभव आहे. दादा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं तरी तितका चाहता वर्ग आहे का नाही. आणि असे आपल्याला लाभलेले असणारे गडाला आधाराचा स्तंभ जवळजवळ दादाने खऱ्या अर्थाने आपलं कोणतंही क्षेत्र तीर्थक्षेत्रा विकास आराखड्यामध्ये आणण्याकरता खूप प्रयत्न करू लागतात. किती प्रयत्न करू लागतात मला माहिती. आदरणीय माझे सद्गुरू आमचे बोधले महाराज, प्रकाश महाराज बोधले, त्यांना माहिती आहे किती पराकष्ट होत्यात. आमच्या अनेकांनी खूप प्रयत्न केले, पण काय सांगावा, या तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये आणण्याकरता आम्ही गडाचा एकही पाऊल टाकला नाही. म्हणजे आम्ही कुठे पाऊल त्या कामाकरता पाऊल टाकायची पाळी आली नाही. अगदी ब वर्गामध्ये दर्जा आमच्या दादाने मिळवून दिला आणि जवळजवळ या गडाच्या कामाकरता 3 कोटी रुपये मंजूर केले. खऱ्या अर्थाने हा निधी पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे बाबाची दानपेटी आणि अशा नेत्यांचं सहकार्य असल्यानंतर आपल्याला दुसरा पुढे हात पसरायची गरज नाही. खऱ्या अर्थाने हे पाहायला मिळत आहे. दादाचं इथंच नाही तर खऱ्या अर्थाने गेली 4 पिढ्यापासून बाबा हयात असून सुद्धा वैकुंठवासी पातस्पणे भीमसिंग बाबा, वैकुंठवासी सद्गुरू सीताराम बाबा या 2 महात्म्याला आपल्या भागातले लोक व्हायचे. अहो गीतेबाबाचं काम मागं पडे, गीतेबाबाचं काम पडत ते कोणी बघतंय का नाही, पण त्यावेळेस तो प्रसंग नाही. पण खऱ्या अर्थाने आमचे माननीय डॉक्टर नामदेव शास्त्रीने
गडाचा विकास केला, पंढरपूरच्या मठाचा विकास केला आणि त्यांचं स्वप्न होतं गीतेबाचं स्वप्न पूर्ण करावं. पण दादाने तेही काम हाताळलं. जवळजवळ 6 कोटी रुपये गीतेबा संस्थानला देऊन खऱ्या अर्थाने तेही काम मार्गी लावलं आहे. असं महान कार्य करणारे दादा आज आपल्याला आलेले आहेत. खऱ्या अर्थाने दादाच आहेत, ऐका नाही. आणि अशा प्रकारचं असं वैभव आपल्याला प्राप्त व्हावं. मी आपला अधिक वेळ घेत नाही. खऱ्या अर्थाने दादा या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सीतारामगडाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने दादा माननीय रोहितदादा पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करू. तो सन्मान आमच्या सीतारामगडाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने, व्यासपीठावर जमलेल्या संपूर्ण महाराजांच्या वतीने, आपल्या महाराष्ट्रामध्ये बारक्या समाजामध्ये वैराग्यमूर्ती ज्यांचे पाहिलं जातं आणि कीर्तनातून प्रबोधन करणारे रामकृष्ण बापू रणवे यांच्या शुभ हस्ते दादांचा सत्कार होईल. मी त्यांना विनंती करतो, आपण दादांचा सन्मान करावा. यानंतर दादाचा सत्कार ज्यांनी केला ते आदरणीय रामकृष्ण बापू रणवे आदर्श कीर्तकार, त्यांचाही सन्मान या ठिकाणी दादांच्या शुभास्ती होईल. दादाने बापूंचा सत्कार करावा. हे द्या, हे फेटा द्या. खऱ्या अर्थाने जितकं बोलावं तितकं कमीच आहे. दादांचं आपल्या गडाला तर फार मोठं योगदान आहेच आहे, पण दादाच्या मातोश्री आईसाहेब यांनी सुद्धा आपल्या गडाला अगदी छत्रपती विष्णूची मूर्ती जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च आला अशी मूर्ती स्वतः दादांची आईने आपल्या गडाला अर्पण केली. त्याच मूर्तीची प्रांत झालेली आहे. आपल्याच गावाचा असताना पोते प्रवीण पोते यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने बाबांची 4 लाखाची मूर्ती आपल्या गडाला दिली आणि लाखो महिलांनी सुवर्ण कळस बसवला. बाबांच्या लेकी आहेत, बाबांच्या बहिणी आहेत, हा कळस बोलला आहे. असं फार मोठं योगदान आहे आणि आपलं या सप्ताहसुद्धा लागण तेवढं तेल देण्याचं काम दादाने केलेलं आहे. असं ज्यांचं योगदान आहे, दादा आपले या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.